नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजलेत. फौजी ढाब्यावरच आहे. 8 वाजता उठलो मित्रांनो. मी आवरलंय, आता फ्रेश झालो, तोंड हातपाय वगैरे धुवून रेडी आहे. कुंदन शेठ आणि संतोष वगैरे पण तोंड हातपाय वगैरे धुतात. आता चहा वगैरे पिऊन निघूयात मित्रांनो. मागच्या साईडला बघा, पार्किंगमध्ये गाड्या नाही आहेत आता सध्या तरी, गाड्या बंद झाल्यात. जाऊयात, चहा वगैरे पिऊन लगेच निघायचं. कुंदन शेट आहे, ते येतात. पप्पूची गाडी भरणार होती पण ती काय भरली नाही अजून. काहीतरी प्रॉब्लेम झाले, त्याचे ऑर्डर कन्फर्म नाही अजून. भरल आज, पण काल गेलेली गाडी आहे, पण काल रात्री परत आउट होऊन परत आज इन केली. आज भरायला पाहिजे. वातावरण मस्त झालं, जरा ऊन वगैरे पण पडले आता, त्याच्यामुळं जरा बरं वाटतं. नाही तर काल 2-3 दिवस काय हवाच जरा बेकार होतं. तिथं तर काल पाऊस होता, पण जरा तिथून निघाल्यानंतर एक 50 किलोमीटर चौपुला वगैरे पर्यंत आल्यानंतर परत पाऊस वगैरे सगळा गायब झालता. आता काल संध्याकाळपासून तर इथं पण पाऊस वगैरे नाही. संतोषनी चांगला मस्तपैकी शो वगैरे धुतलाय, काचा वगैरे सगळ्या पुसून वगैरे झालाय. आता फक्त चहा पिऊयात आणि निघूयात. आता निवांतच जायचं. आता बघू, अंदाजे कमीत कमी बंकापूरपर्यंत जाऊ मागच्या वेळेस सारखं, आणि बंकापूरला जाऊन झोपूयात. माझा अंदाज साधारणपणे 12-1 वाजतील बंकापूरला जाता जाता, किंवा 2 पण वाजू शकतं. तर बघूयात. कुंदन शेट आहे, ते आल्यानंतर चहा पिऊन निघूयात मित्रांनो. आलोय आता चहा प्यायला. मागाशी शेट आहे, ते त्याच्यासाठी गेले होते. फोन वगैरे लावली. आमचा संतोष बघा, पावडर वगैरे लावून एकदम रेडी होऊन आलाय. त्याच्याकडे पावडर वगैरे लावायचं. चहा पिऊन निघायचंय. आजचं आमचं टार्गेट असणार आहे बंकापूर, बरोबर ना? बंकापूरपर्यंत कसंही जायचं, सहज जाऊ. आता काय निवांत जायचंय. तर चहा पिऊन निघूयात मित्रांनो. 2 ठिकाणी, एक तर बंकापूर, नाही तर महाराष्ट्र ढाबा, त्याच्या अलीकडे थोडं. बघू जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. तर चहा पिऊन निघूयात मित्रांनो. दुपारचे 12 वाजलेत मित्रांनो. कराडमध्ये आलोय आता. थोडंसं ट्रॅफिक जाम लागलं. नॉर्मल आहे, सुटल लगेच. ब्रिजचं काम अजून चालू आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे. तसं हरत 4:30 वाजलेत मित्रांनो. संकेश्वरला आलतो, जेवणासाठी थांबलो होतो. माग ढाबा दिसतो आपला, पाजीचा ढाबा आहे, तिथं जेवलो. आता निघूयात. कारण की सकाळी नाश्ता केला, त्याच्यानंतर उंबरजला नाश्ता केल्यानंतर आधीमध्ये कुठं थांबलो नाही, डायरेक्ट इथंच आलो. मागं हायवेला तिथं गाडी दिसते बघा आपली लांब. कारण की तिथं कटिंग आहे रोडला, होतं पहिले, आता ते बंद केलं सगळं नवीन रस्ता झाल्यामुळं. त्यामुळं हायवेला लावली गाडी. परत एकदा सकाळी फौजी ढाब्यावरून निघताना परत एकदा बांधली होती, त्याच्यानंतर डायरेक्ट इथंच आलो नॉनस्टॉप. आता बघू कुठपर्यंत जायचं वगैरे. भरपूर टाईम आहे आपल्याकडे, पण शक्यतो तरी बंकापूर गाठूयात, म्हणजे उद्याचं रनिंग जरा कमी पडतं. कुंदन शेट आहे, तर गाडीत जाऊन बसले. निघूयात मित्रांनो. आर्मीची गाडी थांबली बघा आमच्यासमोर. बहुतेक जेवायलाच आले ते, पण आमच्या बाजूच्याच टेबलवर बसले होते. या साईडला बघा समोर एक डीमार्ट उघडलंय, हायवेलाच एकदम समोरच्या साईडला, आणि भरपूर मोठं डीमार्ट आहे. आणि गर्दी पण भयानक असते, सगळ्या 4 व्हीलर लागलेल्या असतात. आमचं प्लॅनिंग झालं एकदा कधीतरी जायचं तिथं, कारण की चांगलं मोठं डीमार्ट आहे. कधी काय चपला वगैरे, काय कपडे शॉर्ट वगैरे घ्यायचे असतील, टी शर्ट वगैरे, तर एकदा जाऊन चक्कर मारून यायचे. जेवण करून आलोय आम्ही आता. कुंदन शेट टायर चेक करत होते. चिक्कल झालं, गाडी खूप घाण झाली आहे बघा मागून.
अजून पावसाळा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काय नाही. शो वगैरे धुतलाय, धुवते फक्त मागच भयानक घाण झालेली, तर शो वगैरे धुवून ठेवतो. रस्ते सगळ्या लूज झाल्यात आपल्या बघा, दोनदा ओढल्यात बघा, तर सगळ्या हालतात वारे. पण आता काय गरज नाही, कारण की माल बसलाय आपला सगळा खाली व्यवस्थित, काय पाडण्याची हे नाही, त्यामुळं काय रस्ते लूज टाईट करायची गरज नाही. तर निघूयात मित्रांनो. आता बघू, थांबलो तर उत्तमचे इथं चहा वगैरे प्यायण्यासाठी थांबू, त्याच्यानंतर बघू मग कुठं थांबायचं आणि काय करायचं. संध्याकाळचे 5:45 वाजलेत. उत्तमच्या गॅरेजला आलो आहे आत्ता. बघा त्यांनी नवीन गॅरेज बांधलं, सगळं मस्त बांधलं आहे आणि एकदम मोठं केलं सगळं, पत्रे वगैरे. पहिले असं नॉर्मल गॅरेज होतं, बाजूला होतं तसं, आतमध्ये एकदम मस्त केलं आहे, रूम वगैरे काढलं आहे, एकदम खटाखट केलं. जर कोणी राहायला वगैरे गाडी बांधायला आलं ते राहू पण शकतात. असे 3 गाड्या मोठ्या सहज बसतील त्याच्यात. हे वरच्या साईडला एक रूम काढले, चांगली सोय केली तिने. आता चला रूम मस्त केलं, एकदम खटाखट केलं, चांगलं. 5-10 माणसं आरामशीर राहू शकतात. असं एक रूम काढला. जेवण वगैरे करायचं असेल तर आम्हाला सगळं झालं. इथूनच जिना आहे मस्तपैकी, आणि बेसमेंटला पण असं काहीतरी त्यांनी घर सारखं केलेलं आहे. हे बघा, इथून भरपूर मोठं दिसतं. आणि इथं त्यांनी असं थोडक्यात सामान ठेवायला, आणि हे खूप मोठं आहे. पण आतमध्ये बघा, इथं जिना आहे, जिना करणार आहे तो. आता बाहेरच्या साईडनी त्याला रस्ता आहे, मस्त केलंय. पण चहा प्यायचा होतं म्हणून थांबलो. ओपनिंग झालं आत्ताच मागच्या आठवड्यात, आम्हाला जमलं नाही, सांगितलं होतं त्यांनी. तर आता जाऊया चहा प्यायला. पण काम मस्त झालं एकदम. मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत. आलोय आम्ही बरोबर महाराष्ट्र ढाब्याला. जेवण वगैरे आम्ही साई ढाब्यालाच केलं, कारण की साई ढाब्यानंतर मग जास्त काय हॉटेल आहेत, पण ते राजस्थानी वगैरे, त्याच्यामुळं साई ढाब्यावर जेवलो. बरोबर 12 वाजता बघा पोचलोय महाराष्ट्र ढाब्यावर. गाड्या वगैरे जास्त नाहीत. आता इथं ब्रिज झाल्यामुळं शक्यतो गाड्या खाली येत नाही, नाही तर पहिले भरपूर गाड्या वगैरे असायच्या. 4-5 गाड्या आहेत आमच्या, डंपर आहेत. आलोय आता झोपायचं. सकाळी इथून 7-8 वाजता निघालो तरी रात्री 12 वाजेपर्यंत आपण 12 वाजेच्या आतच जाऊ म्हैसूरला.
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.